आलं का? मग कोण करेल? तर अशा प्रकारे या परमात्मा हा या सूर्य, चंद्र आणि अग्नी यांना शक्ती देणारा आहे. शिव आणि शक्ती या दोन गोष्टी या जगामध्ये नेहमी सांगितल्या जातात की शिव म्हणजे परब्रह्म परमात्मा आणि त्याची माया म्हणजे शक्ती. म्हणजे शक्ती सुद्धा एवढी आवश्यक आहे. त्यांनी सांगितलं शिव आणि शक्ती अद्वैत आहे या दोघांचं. म्हणजे आपली जशी सावली असते तशी परब्रह्माची सावली म्हणजे ही माया आहे. परब्रह्म एकटं काहीच करू शकत नाही. ते मायेच्या साहाय्यानेच सर्व काही करतं आणि माया पण एकटी काही करू शकत नाही. तर ती परमेश्वराचं अधिष्ठान असेल तरच सर्व काही करू शकते. तर परमात्म शक्ती आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळते. तर एक आपल्या देवी सप्तशतीमध्ये एक श्लोक आहे बघा, एक हे केलेलं आहे, स्तोत्र आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला या देवीच्या शक्तीची कल्पना येऊ शकते. या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते. चेतना म्हणून ही देवी आपल्या शरीरात राहत असते. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नंतर या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. निद्रेच्या रूपामध्ये ही आपल्या शरीरात राहते, बुद्धीच्या रूपामध्ये ही आपल्या शरीरात राहते. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता. या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. म्हणजे तृष्णारूपेण, क्षांतिरूपेण, जातिरूपेण, लज्जारूपेण, नंतर शांतिरूपेण, श्रद्धारूपेण. या देवी सर्वभूतेषु कांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता. वृत्तिरूपेण, स्मृतिरूपेण, दयारूपेण, तुष्टिरूपेण, मातृरूपेण, भ्रांतिरूपेण. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या देवीला मी नमस्कार करतो. हीच देवी म्हणजे ही शक्ती, शिवाची शक्ती, शिव आणि शक्ती. तर ही शक्ती आमच्या शरीरामध्ये, प्रत्येक भूतांच्या शरीरामध्ये, प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरामध्ये ही शक्ती रूपाने राहते. आणि अशी वेगवेगळी रूपं आहेत तिची. म्हणजे आपल्याला या रूपांची कल्पना या स्तोत्राच्या रूपाने येईल. जे स्तोत्र वाचल्यानंतर आपल्याला कल्पना येते की काय काय ती करते. क्षुधा ही तीच आहे, म्हणजे आपल्याला भूक तिच्यामुळे लागते. भक्ती ती आहे, लज्जा ती आहे, किती किती याच्यात सांगितलं आहे. आणि स्मृती, ज्ञान, भ्रांती ही सगळी त्या देवीचीच रूपं आहेत, त्या शक्तीचीच रूपं आहेत. म्हणजे एकाच परमात्म शक्तीची एवढी रूपे आहेत. हे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये असं कळत नाही, पण हे स्तोत्र वाचल्यानंतर आपल्याला त्याची कल्पना येऊ शकते. आणि मग हे कशाने मिळवायचं? हे विविध शास्त्र संशोधनांनी हे ज्ञान मिळवायचं. वेदांमध्ये हे सगळं ज्ञान आहे. आणि व्यक्तिजीवनामध्ये, विश्वजीवनामध्ये भरून राहिलेली, कार्य करणारी ही विश्वशक्ती आणि तिचं स्वरूप आणि तिचं उगमस्थान हा जो परमात्मा आहे तोच सर्व वेदांनी, ज्ञानशास्त्रांनी जाणून घ्यायचा आहे. म्हणजे 15व्या अध्यायाचा उद्देशच हा सांगितलेला आहे की त्या परमात्म शक्तीला आपल्याला शोधायचं आहे. ती कुठे कुठे आहे आणि सगळीकडे बाहेरचं शोधून झाल्यावर माझ्या शरीरात पण ती कशी आहे हे शोधायचं. हा या 15व्या अध्यायाचा उद्देश आहे. आणि ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा पण उद्देश आहे की हे जे सगळं दृश्य जे दिसतं आहे ते सगळं माया आहे, ते सगळं खोटं आहे, ते सगळं परिवर्तनशील आहे. आणि परमात्मा एकला एक हा सत्य आहे.
सर्व शास्त्र निर्मिती करणारे वेदांती शास्त्रज्ञ हेही स्वरूपतः परमात्माच आहेत. आता सर्वस्यच्या हृदय सन्निविष्ट सांगितलेलंच आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच आहे. मग ही जी संशोधक बुद्धी आहे, जे संशोधन करतात, जे काय काय नवीन नवीन शोध शोधून काढतात, तर या सगळ्यांना शोधायला बुद्धी देणारा कोण आहे? बुद्धिदाता परमात्माच आहे. त्यामुळे वेदांताचा कर्ताही तोच आहे, वेद जाणून घेणाराही परमात्माच आहे, आणि जे जाणायचं तो सुद्धा परमात्माच आहे. म्हणजे अद्वैताचं प्रतिपादन या ठिकाणी झालेलं आहे की सगळं काही एकच आहे. जसं म्हणे एखादं नृत्य असतं, एखादं गाणं आपण बघितलं, एखादा डान्स आपण बघितला, तर त्याच्यामध्ये नृत्य करणारी व्यक्ती, त्याची कला, नंतर त्या कलेचा आनंद घेणारा आणि तो कलावंत स्वतः, हे सगळं कसं एकच असतं. त्याप्रमाणे तो परमात्माच या तिन्ही रूपामध्ये नटलेला आहे, नर्तन करीत आहे आणि स्वरूपाचा आनंद भोगत आहे. प्रत्येकाचं स्वरूप कसं आहे? स्वचं रूप परमात्माच आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आता 16वा 17वा आणि 18वा श्लोक ह्याचा एकत्र अर्थ आपण बघणार आहोत. 16वा श्लोक आहे, द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. तर या जगामध्ये खरे दोनच पुरुष आहेत, एक क्षरपुरुष आणि दुसरा अक्षरपुरुष, असं या श्लोकात सांगितलं. 16वा, द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च. म्हणजे या जगामध्ये दोन प्रकारचे पुरुष आहेत, एक क्षरपुरुष आहे, एक अक्षरपुरुष आहे. आणि क्षरच सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. म्हणजे सर्व भूते हा क्षरपुरुष आहे. म्हणजे आपला देह कसा आहे? नाशवंत आहे. म्हणजे आपला क्षरपुरुष कशाला म्हणतात? या देहाला म्हणतात. आणि अक्षरपुरुष म्हणजे याच्यामध्ये राहणारा आत्मा, त्याला अक्षरपुरुष म्हणतात. आणि त्यालाच कुटस्थ असं म्हटलेलं आहे, तोच अक्षरपुरुष आहे. परंतु जो उत्तम पुरुष आहे तो या दोहोहून भिन्न आहे. तो या 15व्या अध्यायात सांगितलेला आहे. म्हणून 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग, म्हणजे उत्तम पुरुष. तर ह्या क्षर आणि अक्षरापेक्षाही वेगळा असा हा उत्तम पुरुष आहे आणि त्यालाच परमात्मा असं म्हणतात. आणि तोच अव्यय ईश्वर त्रैलोक्यात भरलेला आहे आणि त्रैलोक्याचं तो पोषण करतो. यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः. आणि ज्या अर्थी मी क्षराच्याही पलीकडचा आणि अक्षराहून उत्तम पुरुष आहे असं भगवंत स्वतः म्हणतात. यस्मात् क्षरमती तोहम अक्षरादपि चोत्तमः अतोस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. की ज्या अर्थी मी क्षराच्याही पलीकडचा अक्षराहून उत्तम पुरुष आहे, त्या अर्थी लोकव्यवहारात आणि वेदांतामध्येही पुरुषोत्तम या नावाने मी प्रसिद्ध आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. म्हणजे क्षरपुरुष म्हणजे काय? ही सर्व भूते ज्याचा नाश होतो. क्षर म्हणजे नाश होणे, क्षरपुरुष. क्षर म्हणजे नाशवंत. आणि सर्व भूते ही नाशवंत आहेतच, आपल्याला माहीत आहे. परंतु सर्व भूते म्हणजे केवळ पृथ्वी, तेज, वायू, आकाश एवढीच अष्टधा प्रकृती नाही, तर सगळंच आलं त्याच्यामध्ये. अष्टधा प्रकृतीच क्षरपुरुष आहे. आणि 13व्या अध्यायात ज्याला क्षेत्र म्हटलं होतं, क्षेत्र म्हणजे हा देह. 15व्यामध्ये आत्ताच आपण पाहिलं वृक्षाचं रूपक केलेलं अश्वत्थ वृक्ष, ते सुद्धा क्षरामध्येच मोडतं. आणि जे चैतन्य या शरीररूपी नगरामध्ये, म्हणजे पुरुष या शब्दाची व्याख्या केलेली आहे. पुरी म्हणजे नगर आणि शेते म्हणजे निद्रा घेते. पुरुष असं त्यांनी म्हटलं. ईश शेते दिलं इथे, की या नगरामध्ये निद्रा घेणारा तो पुरुष, असं त्यांनी त्या पुरुष शब्दाची व्याख्या केलेली आहे. कारण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आत्मा विस्मृतीची करी निद्रा येथे.
म्हणजे आपण जे 4 प्रकारचे देह बघितले की हा आपल्याला जो दिसतो तो स्थूल देह आहे, म्हणून त्याला काय म्हणतात बरं, अनात्मा म्हणतात त्याला, की ज्याच्याकडे अज्ञान आहे. नंतर आहे सूक्ष्म देह आहे, त्याला जीवात्मा म्हणतात. नंतर कारण देह आहे, त्याला शुद्ध आत्मा म्हणतात. आणि महाकारण देह आहे, त्याला परमात्मा म्हणतात. म्हणजे खरं सांगायचं तर हे सगळं एकच आहे. हे 4 प्रकार आपल्याला समजण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत. आत्मा एकला एक आहे, तो कुठे जातही नाही, कुठे येतही नाही. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की शरीर पडल्यानंतर जातो, तो काय जातो, काय येतो, ते कोणासाठी आहे? ते आपल्यासाठी, अज्ञानी लोकांसाठी आहे. कारण की आपण काय, आपल्याला देहाची उपाधी आहे, आपल्याकडे अज्ञान आहे. पण जो ज्ञानी पुरुष असतो त्याचं हे अज्ञान गेलेलं असतं, तो ज्ञानच असतं त्याच्याकडे. त्यामुळे तो जे आता आपले तुकाराम महाराज म्हणतात ना की देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. म्हणजे त्यांना आलं काय गेलं काय ह्याच्याशी काहीही संबंध नाही आहे त्यांचा, कारण ते ज्ञानी आहेत. पण आपल्यासाठी हे सगळं काय आहे की चैतन्य ज्यावेळी मन आणि इंद्रियांच्या शक्तीसह आपला विचार करते, ज्याला आपण अहमभाव म्हणतो, ज्याचा आपण जीवात्मा म्हणून उल्लेख केलेला आहे. आपण त्याला जीवात्मा म्हणतो आणि त्यालाच क्षरपुरुष म्हटलेलं आहे. या जीवात्म्यास नेहमीच्या व्यावहारिक भाषेमध्ये जीव म्हणतात. जीवात्मा की त्याला ती उपाधी लागलेली आहे, कारण की मन, बुद्धी, अहंकार हे सगळं त्याच्याकडे आहे. म्हणजे समजावून सांगणं खरं तर खूप अवघड आहे, पण ठीक आहे, जेवढं समजेल तेवढं समजेल. पराप्रकृती, अपराप्रकृती, ज्या 7व्या अध्यायामध्ये बघितलं, 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ बघितलं, आणि 15व्या अध्यायामध्ये आपण आता क्षरपुरुष, अक्षरपुरुष हे बघतोय. हे सगळं सारखंच आहे. म्हणजे हे शिव आणि शक्ती यांची ही रूपं आहेत. तर हे जीवात्मा आपण पाहिला, जीवात्मा म्हणजे क्षरपुरुष. आता त्याला क्षरपुरुष का म्हणायचं? क्षर म्हणजे काय की नाश होणारा, आणि पुरुष म्हणजे तर आत्मा. पण आपण वरती बघितलं की पुरुष म्हणजे काय की जे चैतन्य तत्व त्या नगरामध्ये, पुरी म्हणजे नगर, त्याच्यामध्ये निद्रा घेते, म्हणजे सुप्तावस्थेत येते, जागृत नाही आहे, म्हणून त्याला क्षर म्हटलेलं आहे की विनाशी म्हटलेलं आहे. खरं तर हे विरुद्धार्थी शब्द आहेत, क्षर आणि पुरुष. पुरुष म्हटलं तर पुरुष आणि प्रकृती याच्यामधला पुरुष जर आपण म्हटला तर तो आत्मा कसा पाहिजे? तो सतत जागृतच असतो, तो काही कधी निद्रित अवस्थेत नसतो. मग अष्टधा प्रकृतीला उपाधी म्हणतात, म्हणजे बाहेरून स्वीकारलेली अंगभूत नसलेली वस्तू त्याला उपाधी म्हणतात. आता त्याच्यासाठी उदाहरण त्यांनी दिलं आहे की जसं आपलं शरीर आहे, आणि शरीरावर जर आपण वस्त्र घालतो, दागिने घालतो, मग त्या शरीराच्या त्या काय झाल्या? उपाधी झाल्या. माझ्या शरीरावर मी दागिने घातले, वस्त्र घातलं, तर ह्या उपाधी झाल्या. शरीर वेगळं, उपाधी वेगळी. तसं चैतन्याचं आहे की चैतन्य तत्व जे आहे ते एकलं एक शुद्ध आहे, पण त्याची उपाधी म्हणजे काय तर शरीर ही त्याची उपाधी आहे. चैतन्याची उपाधी शरीर, शरीराची उपाधी जसं वस्त्र, तसं चैतन्याची उपाधी शरीर, मन, बुद्धी, अहंकार हे सगळं आहे. आणि म्हणून त्याला क्षरपुरुष असं म्हटलेलं आहे. नाही तर चैतन्य खरं तर अविनाशी आहे, अक्षर आहे, अव्यय आहे. जे सगळं आपण दुसऱ्या अध्यायात शिकलो सांख्ययोगामध्ये, अविनाशी चैतन्य तत्व आहे, अक्षर आहे, अव्यय आहे.